तेलंगणातील उप्पल येथून जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी वसुंधरा पदयात्रेचे हुलसूर येथे भव्य स्वागत। जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या जन्मदिनानिमित्त उप्पल ते नानीजधाम पर्यंत पदयात्रा। बुधवारी हुलसूर येथील श्री संत रघुनाथ महाराज मठात एक दिवस मुक्काम करून मैदानात झाडाचे रोपटे लावण्यात आले। दिनांक 27 सप्टेंबर 2025 तेलंगणा येथील श्री क्षेत्र उपपीठ तेलंगणा कामारेड्डी तेलंगणा राज्य येथे वसलेल्या जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी स्थापित रामानंद संप्रदाय तेलंगणा उपपीठाहून पायी दिंडीचे प्रस्थान 27 सप्टेंबर 2025 रोजी झालेले आहे। या पायी दिंडीमध्ये हजारो भाविक तेलंगणापासून श्री क्षेत्र नानीजधाम रत्नागिरी पर्यंत शेकडो किलोमीटरचा प्रवास पायी चालून जाणार आहेत। जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या 21 ऑक्टोबर 2025 रोजी 59वा वाढदिवस येत आहे। रामानंद संप्रदायाचे मुख्यपीठ नानीजधाम येथे हा उत्सव या दिवशी अनेक वर्ष साजरा केला जातो। त्या दिवशी ही दिंडी नानीजधाम येथे दाखल होणार आहे। तेलंगणा उपपीठ सोबतच पूर्व विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, नाशिक उपपीठ, मराठवाडा, परभणी उपपीठ, मुंबई उपपीठ, वसई, पश्चिम महाराष्ट्र, पुणे व गोवा या 7 उपपीठाहून देखील अशाच प्रकारे पायी दिंड्या निघणार आहेत। या दिंडीला वसुंधरा पायी दिंडी असे नाव देण्यात आले आहे। महाराष्ट्र येथील नानीजधामचे पीठाधिपती जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या जन्मदिनानिमित्त ऑक्टोबर 21 रोजी तेलंगणातील उपपीठापासून महाराष्ट्र नानीजधामपर्यंत निघालेल्या पदयात्रेचे बुधवारी हुलसूर येथे भव्य स्वागत करण्यात आले। एकाच गणवेशात एका रांगेत भाविक 1 किलोमीटर पर्यंत लांब पदयात्रेने पाहणाऱ्यांचे लक्ष वेधून घेतले। हातात वेगवेगळ्या रंगांचे झेंडे घेऊन भाविक भक्तिगीतांवर ताल घेत होते। त्यांनी पर्यावरण जागरूकता जपण्याचे आणि जयघोषाचे फलक हातात घेतले होते। बुधवारी रात्री श्री संत रघुनाथ महाराज मठाच्या परिसरात आयोजित केलेल्या पादुका पूजाचे आयोजन ग्रामपंचायत सदस्य देवेंद्र भोपळे यांच्या कुटुंबाने केले। हुलसूरच्या संप्रदायाचे भाविकांनी पादयात्रेसाठी रात्रीच्या मुक्कामाची आणि जेवणाची पाण्याची व्यवस्था करण्यात आले। यावेळी ग्रामपंचायत अध्यक्षा दीपाराणी भोसले, उपाध्यक्ष मीराबाई गायकवाड, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिल भुसारे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुधीर कडादी, देवेंद्र भोपळे, दिलीप पांचाळ, किशन गायकवाड, रोहिदास, दिलीप वाले, सुरेखा भोपळे, महादेवी तेलंग, नागेश भोपळे, व्यंकट जाधव, ज्ञानेश्वर नितुरे, अनिल वाले यांच्यासह मोठ्या संख्येने हुलसूर येथील भाविक व नागरिक सहभागी झाले होते। श्रीनाथ महंता